Brought to you by Techno Mobile. Discover new horizon. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्यांना रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत आहेत. या वयातही पवार साहेब काम करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. ज्यांना पुढे बरोबर घेऊन जाऊ शकत होतो त्यांना पुढे घेऊन गेलो. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. अजित पवारांना न विचारता भाजपने भुजबळांना मंत्री केलं. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू, त्यांना झोप लागत नसेल, राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये. 4 भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट. पहलगामचा हल्ला भारतावर नाही तर मानवतेवरचा हल्ला. त्यांनी आम्हा भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकत्र येऊन दहशतवाद्यांना संदेश दिला. पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतात परतेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य. पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. भारताने आमच्या अनेक राज्यांमध्ये ब्रह्मोस डागले. पाक पंतप्रधान शहबाज शरीफची जाहीर कबुली. तर भारतानेच आम्हाला सीजफायरसाठी फोन केलेला. तुर्की अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शरीफने शेकी मिरवली. हगवणींचे वकील विपुल दोशींवर गुन्हा दाखल असल्याचं समोर. मारहाण प्रकरणी 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विपुल दोशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतायत का? सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल. बार असोसिएशनने विपुल दोशी यांची सनद रद्द करावी, दमानियांची मागणी. एक महत्वाची बातमी. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने पतित पावन संघटना आक्रमक आणि आंदोलन केलेलं आहे. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवणींचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. आरोपी अमोल खोतकरचा गोळी लागल्यानं मृत्यू. प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर. छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर प्रकरणात प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर. अंतिम शवविच्छेदन अहवाल बाकी. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या बंगल्यातील दरोड्या प्रकरणात चोरी गेलेलं 5.5 किलो सोन्यापैकी 32 तोळं सोनं सापडलं. चोरीला गेलेलं उर्वरित सोनं अद्याप पोलिसांच्या हाती नाही. शोध सुरू. फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. चव्हाणला पकडलाय. त्याच्याजवळ 2 बंदुका फेक कॉल करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं. निलेश चव्हाणचा पुणे मुंबईसह गोवा कर्नाटकातही शोध. पोलिसांच्या 6 पथकांकडून शोध सुरू. निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. पोलिसांची माहिती. मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाणार. कसपटे परिवाराकडून हगवणींना चांदीची गवराई देतानाचा व्हिडिओ समोर. लग्नात हुंड्यात कसपटे परिवाराने 7.5 किलो चांदी दिली होती. पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न. भीमराव तापकीरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. तापकीरांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न. कोल्हापुरातील गांधी मैदानावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. गांधी मैदानाच्या कामात भ्रष्टाचार, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने पतित पावन संघटना आक्रमक. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर त्यांना सुरक्षा देऊ. संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष गायधनींची ठाकरे गटाचे नेते बाळा दराडेंच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया.
आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, निधी वळवल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवला. लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी वळवला. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आला. पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश. आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करा. ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000ची मदत देणार. बारामतीतील नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालवा दुरुस्तीची पाहणी. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्याची माहिती. राज्यात पावसामुळे 40,949 हेक्टर क्षेत्राचं नुकसान. काढणीला आलेला उन्हाळी कांदा, बाजरी, मका तसंच भाजीपाल्याचं नुकसान. कृषी विभागाकडून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू. मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या माढ्यामध्ये विहीर गाळाने भरली. विहीर पावसाच्या पाण्याने न भरता गाळाने भरल्याने शेतकरी चिंतेत. माढा तालुक्यातील केवडगावमधील घटना. तळ कोकणातील उन्हाळी शेतीचं मोठं नुकसान. पावसानं भुईमुग पीक पाण्यात कुजली. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगावात वादळी वाऱ्यानं केळीच्या बागेचं नुकसान. 4 ते 5 शेतकऱ्यांच्या शेतात असलेली केळीची बाग जमीनदोस्त. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात केळी पिकाचं नुकसान. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या 40 गावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा. अनेक भागात फळबागांचं नुकसान. वाघळी, हातले, शिरसगाव, वरखडे, लोंढेमध्ये शेतीचं नुकसान. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 9 दिवसात झालेल्या पावसाने 753 गावातील 17,154 शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांचे केळी आणि फळबागांचं मोठं नुकसान. कोल्हापूरच्या इचलकरंजीत पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. पावसामुळे केळी, भेंडी, वांगी, ज्वारी या आंतरपिकाला मोठा फटका. गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे पिकाचं नुकसान. आमदार रामदास मसराम यांच्याकडून नुकसानाची पाहणी. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान. कांदा सडल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर. कांद्याच्या भोवती तळ साचलं. पुण्याच्या भोरमध्ये नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरुवात. उन्हाळी पीक काढण्याआधीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्याच्या मुळशीत सर्व शासकीय विभाग प्रमुखांची नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न. पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात बैठक. बुलढाण्याच्या संग्रामपुरात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान. घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. लातूरच्या कासार शिरसी भागात बनावट खत विक्रीचा प्रकार समोर. टेम्पोसह 80 पोते बनावट डीएपी खत जप्त. 2 कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर. वाळकीच्या झुंजरे वस्तीत पाणी शिरलं. संसार उघड्यावर तर आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर. मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारं देहरंग धरण ओव्हरफ्लो. पनवेल पालिकेकडून होणारी आठवड्यातून एकदा पाणी कपात रद्द. जळगावच्या 40 गावमध्ये गिरणा धरणात केवळ 22% जलसाठा शिल्लक. धरणातील 7 आवर्तनानंतर 80% जलसाठा कमी. चांगला पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. पालघरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रोबोटिक बोटी तैनात. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून रोबोटिक बोटीचं वाटप. मुंबई गोवा महामार्गाच्या कामात होणाऱ्या गलथान कारभारावरून रत्नागिरीत ठाकरे गट आक्रमक. कामासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना घेतलं धारेवर. सांगलीत ओबीसी नेते संग्राम माने भाजपात. गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. विटा खानापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढणार. सांगलीत नागरी सुविधांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घंटानाद आंदोलन. महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन. कुलस्वामींनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. मंदिराच्या 1,865 कोटी रुपयांचा विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने राज्य सरकारचे आभार मानले. बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रस्थानाची तारीख निश्चित. आषाढी वारीसाठी 2 जूनला पालखी शेगावमधून निघणार. 4 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार.
लातूरमधील गरसुळी गावातील शेतकरी दाम्पत्याची हत्या, चोरीच्या उद्देशाने शेतकरी रावसाहेब कातळेंसह पत्नीचीही हत्या. 4 दिवसानंतर हत्येची घटना उघडकीस आल्याची माहिती. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.